वहिनी दारूबंदी पोलीसच्या घरी कोणते राहणार ग्लास दारूचे राहणार. हा कलर गेले का तू केस आज तुमचा काय जोडे ब्लॉग मध्ये लागेल. पप्पा कुठे जापत आहे पप्पा कुठे जापत आहे. जमत आहे रे अजून सुद्धा. हा 30 रुपये आहे म्हणलं आमच्या नानी. अजून एक दे मग बघल अजून एक दे मग बघल दे. सतीश भाऊ पहिल्यांदा आपल्या ब्लॉग मध्ये. अरे वा. तर जय महाराष्ट्र भावांनो, परत एकदा आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज ब्लॉग काढण्याचा विषय असा आहे, सगळे रेडी होऊन मस्तपैकी गिरगाव चौपाटीला चाललो आम्ही. आता कुर्लमध्ये जायचं होतं पण आपल्या पूर्व मागे गाडी कोणाची लागली त्याच्यामुळे आता म्हणलो स्टेशनला जाऊ लोकलनी जाऊ. हे बघा आता स्टेशनला आलो आम्ही आणि सगळी पब्लिक आहे का रे. आणि अजून नानींचं पण येऊ राहिलं. आमचा रुद्रा पहिल्यांदा लोकल मध्ये असणार आहे तर त्याच्यामुळे एक्साइटमेंट आहे त्याच्यामध्ये. तर त्याचा आग्रह कधी लोकल मध्ये बसला नाही तर आज पहिल्यांदाच बसणार आहे. आमचे अजून 2 मेंबर ऍड झाले, दीदी आणि नानी. तर आता आमची एवढी सगळी फॅमिली आम्ही जाणार आहे मस्त पैकी. हा बघ मस्त दिसत मस्त. तर आता आम्ही एवढे सगळे मेंबर जाणार आहे. दाखवतो तुम्हाला गुरुवार चौपाटी. पहिल्यांदा आम्ही एवढी सगळी फॅमिली एका जाणार लोकलनी जाणार. चला दाखवतो मी पुढे तुम्हाला काय होते. मस्त पैकी दीदीने तिकीट काढून आणलं बघा. तिकीट अरे तिकीट आहे तिकीट आमचं तिकीट दे. रुद्राने घेतलं माझं तिकीट घेतलं. तिकीट काढून रिटर्नचं 40 रुपये. चला चला लोकल आले चला चला. आता आमचे लोकल आले बाहेरचे चालला आमच्या डब्यामध्ये. चलो 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 बसायला जागा सापडा बसायला जागा सापडा. काय मध्ये माहिती का, तो फायर ब्रिगेड आहे पुण्याचा, ही फायर ब्रिगेड मुंबईची. फायर ब्रिगेडचाच कोड झाला. तुला ते बोलतो फायर ब्रिगेडचा कोड आहे मी आत्ताच ठेवून आहे. अजून एक पण नाही फायर ब्रिगेडचा झाला. आता आम्ही सीएसटी स्टेशनला उतरलो. मला नशीब चांगलंय बाहेर आल्याला लगेच टॅक्सी घेतली. जाऊया 2 टॅक्सीमध्ये सगळे लोक. आम्ही जास्त आहे ना 6 लोक त्याच्यामुळे. आता आम्ही टॅक्सीमध्ये बसलोय. मी मोठे बापा मोठे गाडी आणि बाकीच्या मागच्या टॅक्सीमध्ये बसलो. आम्ही 2 टॅक्सी गेलो असं आम्ही जास्त नाही. तर आम्ही चाललोय बघा. तुम्हाला थोडाफार वेळ दाखवतो मी सीएसटीचा. मस्त महानगरपालिका अजून पुढे मुंबईची महानगरपालिका आहे. अजून थोडाफार वेळ दाखवतो मी तुम्हाला पुढे. हा इकडे पण आहे ना स्टेशन. हा सीएसटी स्टेशन असं आहे. अजून तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी पुढे. बघत राहा माझा ब्लॉग. मुंबई महानगरपालिका. आता आम्ही पोहोचले सगळे पोहोचले बघा. आमची गाडी पण पोहोचली आणि राहुल पण आले. आणि आता आम्ही जातो पुढे. आमच्या आरती वर म्हणजे पोलीस म्हणजे पोलिसांकडून भेटलेलं वर हेडक्वार्टर. जाऊया तिथं थोडेफार फ्रेश डिश होऊ आणि नंतर जाऊया गिरगाव चौपाटीवर. तुम्हाला सगळं दाखवलं पुढं. चला चला रे चलो चलो. बघा तिचं ऑफिस आहे आणि ही तिची खोली एवढ्या जवळ राहत होती. याचा असा फायदा आहे पोलीस हेडक्वार्टरचा. सगळे मस्तपैकी सेटल झाले आणि ही घराची मालकीन. चांगले कपडे यावर आम्ही तसेच कपडे घातले. आणि आता बघूया जाऊया सगळे फ्रेश वगैरे झाल्यावर सगळ्याचं चालू आहे चहा पाण्याचं.
पडलं कुठं आला तू ऋतू कुठं आला तू वहिनी दारूबंदी पोलीसच्या घरी कोणते राहणार आहोत ग्लास दारूचे राहणार दाखव इकडे दे मला हे बघा मला ग्लास दाखवतो बघा ग्लास आणि ग्लास बघा एकदम थाटत असं चहा नाश्ता झाला आता आणि आता आजची बनवून राहिली ते आल्यानंतर जाऊया आपण. आपला अजून एक फॅमिली मेंबर शीतल केदार ती आली आहे हे बघा ए तुला माहिती आहे का तू पहिल्यांदा आपल्या ब्लॉग मध्ये तू काय नाही चांगली तयारी आहे मागच्या टायमाला नव्हती आमच्या बरोबर कलर केलं का तू कसं त्याच्यामुळे आणायचं ना ऋत्विकला रुद्रवीर बरोबर खेळला असता मस्त ऋत्विक हा बोलू आपण हे आयफोनचं नाही लागत आपल्याला ओरिजिनल आयफोनचं लागत ओरिजिनल आयफोन मध्ये साधी सीबी साधी नाही हे तर कॉमन झाले आता जुनं ओरिजिनल आपला ओरिजिनल आयफोन आहे चला आज तुमचा काय व्हिडिओ ब्लॉग मध्ये लागेल तुझा आता व्हिडिओ नाही काहीच नाही टाकेल चल बघ काहीच नाही टाकेल आता व्हिडिओ लग्न आम्ही करू राहिलो आता मी आणि बाली आम्ही चाललोय केक आणायला तिचं ते काय आहे का तुझं राईट टू बी हा त्याचं शूट करायचं आणि त्याच्यामुळे केक कापायचा त्याच्यामुळे चालली केक आणि मला घेऊन चालली मला म्हणती चाल ब्लॉग काढा मस्त पाहिजे चला जाऊ घेऊन येऊ बसू दे एवढे सगळे केक बघितले आणि तिला आता हा पटलाय नाही का चला तोच घेऊन टाकू आता आवडला का दोन तुला आवडला नाही पण ऑप्शन नाही बजेट नाही स्वतःचं ब्राईट टू बी मी स्वतः केक घेऊन आम्हाला हेच करायला लागत आहे आम्ही पण स्वतःचा बर्थडे असल्यावर स्वतःच केक घेतो आहे का नाही ब्राईट टू बी केक रेडी आता फोटोशूट कुठे जाऊन करायचं फोटोशूट चला हे बालीनं काहीतरी मागवलंय बाले काय करायचं बाले हे काय करायचं सांग ना एकदा सांग ना काय काय करायचं हे डोक्यात घालायचं हा नंतर एक कॅन्डल द्यायचा मग तो केक मध्ये लावणार असं आहे का ओके आता मी चाललो होतो बाहेर दीदीने मला बोलावलं आणि ये दाखवती दीदी मला या तो मैं रास्ता खोज लूंगा या फिर मैं रास्ता बना लूंगा मग असं तू जरा कर ना स्वतःच्या मनामध्ये तू घे ना म्हणावं जरा तू घे जरा म्हणाव घे तू घेतलंय म्हणावं आता लग्न आहे तुझं तू पण म्हणाव घे आता इकडं मस्त पैकी रात्रीच्या जेवणाचा बेत चालू आहे जे की आमची वहिनी तिचं काम आहे ते कर बनव आता आम्ही गिरगाव चौपाटी आलो हे बघा मी मोठे बाप्पा राहुल दादा आणि रुद्र कुठे गेले ते हां राहुल दादा रुद्र मोठे बाप्पा आणि बाकीच्या लेडीज लोक येऊ राहिले चेंज करून अजून थोडेफार येऊ दाखवतो मी तुम्हाला पुढे गेल्यावर हे बघा मस्त आता वाजले की 5:30 वाजले एवढी गर्दी आहे म्हणजे आज रविवार आहे ना त्याच्यामुळे एवढी गर्दी की तीच गिरगाव चौपाटी जिथं आपल्या लालबागच्या राजाचं विसर्जन होतं म्हणजे तिकडून असा लालबागचा राजा येतो आणि इकडं मस्तपैकी विसर्जन होतंय म्हणजे लालबागचा राजा म्हणजे मुंबईमधले जेवढे मोठे मोठे गणपती आहेत ना म्हणजे सगळ्यांचं विसर्जन इथंच होतं असं आहे गिरगाव चौपाटी आणि आपल्या आरतीच्या घरापासून तर एकदम जवळ आहे रुद्र आला रुद्रला खेळायचं होतं त्याच्यामुळे आणलं त्याला हा बघा व्ह्यू गिरगाव चौपाटीचा
एकदम भारी असा व्ह्यू आहे. मला रुद्र राहुल दादा एकदम भारी व्ह्यू आहे. काय होती मुंबई आणि काय झाली मुंबई, मोठे बाप्पाचा डायलॉग. हे बघा इथं वानखेडे स्टेडियम आणि आज मुंबई इंडियन्सची मॅच आहे ना, मुंबई इंडियन्स, त्याच्यामुळे आज गर्दी असेल लई. आणि इकडं राहुल दादा रुद्रवीर गेले होते. काय रे आला परत? आमचे पाय बुडवायचे होते साहेबांना, फक्त पाय बुडून आला. साहेब नको म्हणतात परत. अरे रे रे. आणि आता रुद्रचं मस्तपैकी खेळायचं काम चालू झालंय आणि त्याचा काका त्याला शिकू राहिला खोपा बनवायचा. आम्ही लहानपणी बनवायचो खोपा. बनव पाय घाल ना त्याच्यात. बघ काका बघ कसा बनवतो, तसा बनव. हा वा वा वा. वरून माती लावायची. आपला खोपा पडला नाही पाहिजे बघा. हा माती लाव. हा वर. हीच मजा आहे. लहानपणी आपण कसं वाळू भरायची आणि वाळूमध्ये आपण कसं खोपा बनवायचो पायाचा, तसं आता राहुल दादा त्याला शिकू राहिला. मस्त मस्त मोठा बनव खोपा. रुद्रनी खोपा बनवलाय. कुठे खोपा तुझा? ये का? अरे वा वा बाबा. रुदूचा खोपा आणि काकाचा खोपा. हा काकाचा खोपा. जमत रे अजून तरी तुला खोपा बनवायचं. तुझ्या खोप्याचं काम चालू आहे आणि इकडे त्याच्या काकाचं पण जोरात चालू आहे. जमत रे अजून सुद्धा. हा आता काय पाईपलाईन करतो का त्या खोप्यामध्ये? तेच करायचं. खोप्यातून पाईपलाईन घेतो ना. बघू वरून हात आपल्या तुटल का? तुटल पण जाऊ द्या. ऋतू तो खड्डा कर, बुजू नको. जमत अजून आहे बघा मार्केटमध्ये. तुम्हाला खरा आनंद दाखवू का? खरा आनंद काय राहतो ते आता बघा. इथं एवढे लोक आहे पण येऊन बसले मस्तपैकी. काय घेणं नाही काय देणं नाही. पण या बघा बाया जे गावाकडून खास हे समुद्र पाहण्यासाठी येणारे लोक म्हणजे बघा आनंद घेऊ राहिले मस्तपैकी. फोटो बिटो जे समुद्रामध्ये जाऊन खेळायचं. लहान पोरं तर खेळूच राहिले पण मोठे माणसं जाते नाही, पण त्या खास समुद्र बघण्यासाठी आल्या आणि आनंद घेऊ राहिल्या. बाकीचे लोक काय येऊन बसताय फक्त. आमचा रुद्र पण खेळायसाठी आलाय, खेळून राहिलाय. बाकी अरे इकडे बघा इंग्रज पण आले. डायरेक्ट बसतो. तुझं झालं खेळून? हाँ तो शूज क्यों पहन रहा है? शूज पहन कर खेलना है तो पानी में नहीं जाना पड़ेगा तुझे. पाण्यात नाही जायचं मग. घाबरते मोठं. अरे ते बघ तिकडे बघ एवढंच पोर आहे ते पाण्यात जाते. घेऊन जातो त्याचा बाप्पा. मिट्टी का सामान आपला चुना येऊ राहिला ना, तो आणून राहिला. खरीदना आहे. कशाला खरीद? चिनू घेऊन येईल. चिनूकडे आहे. चुनो घेऊन येला. चालून उभं राहून लय पाय दुखायला लागले. हे बघा चटई घेतली आता बसायला. पुढं बसून घेऊ. भरपूर लोक चटई घेऊन बसता इथं. ज्यांना नाही लागत ते जाऊन खेळ समुद्र मस्त बघती बघता. तर आपण थोडंफार टाइम बसू. 30 रुपये आहे भाडं. जे 30 रुपये भाडे. किती टाइम बसायचं? रात्रभर बसायचं बसा आणि इथं सोडून जायचं. मग तो घेऊन जाणार. त्याच्या नाव लिहिली तसं. आता बसू. बसा बस. कधीच मोठे बाप्पा राहुल आणि मी इथे येऊन मस्तपैकी टाइमपास करत होतो. अरे बघा आल्या आमच्या बायका फोटोशूट साठी. आमची प्रायव्हसी तीस रुपये आहे म्हणलं. आमच्या नानी फोटोशूट चालू आहे. हा बसा. सगळे आले. मोबाईल
बरं बरं आता यांचे फोटो काढू आता सर्वांचं मस्तपैकी ते थोडं याचं काम चालू आहे गिफ्टचं. आणि इकडे बघा काका आणि काकी. काकी इकडे बघ झाले फोटो काढून. ओके ओके. बाकी सगळी पब्लिक आहे आपली आणि थोडंफार यांचा फोटोशूट करतो आता. नंतर आपला ब्लॉग चालूच राहणार आहे. बघा मस्त बालीचा फोन आहे. हा आहे iPhone 15 पण याच्यात सिनेमॅटिक मोड पण आहे त्याच्यामुळे याच्यात खतरनाक व्हिडिओ येणार आहे फोटो. आता यांचे आहे ते फोटो व्हिडिओ बालीच्या iPhone 15 मध्येच काढतो. मस्त आहे आता याच्यात. आता आमचे सगळे फोटोशूट झाले. बघा एवढा अंतर झाला आहे. आता तुम्हाला व्ह्यू दाखवतोय. बघा गिरगावच्या पाटीचा व्ह्यू बघितलं ना. तिकडे मरीन ड्राईव्ह तिकडे वानखेडच्या लाईट चालू आहे. एक नंबर असा व्ह्यू आहे. हे बघा बघितलं ना एकदम खतरनाक असा व्ह्यू आहे. तर आता फोटोशूट झाले. आता चाललोय आम्ही. आता केक कापून घेऊ. हे बघा आमचा चुनू आलाय. चुनू चुनू व्हिडिओ व्हिडिओ हाय कर झोपतून उठून आणला का दाजी झोपत. अरे झोपत रे. बघा आता आम्ही केक कापू राहिले मस्तपैकी. दाजी आले चिनूला घेऊन आणि केक कापून घेतो. मस्त इथं लाईट आहे तर कापून घेऊ केक. हा हे काय इथंच हा असंच बस. आता मस्तपैकी केक कापून झाला वालीचा आणि आता हे बघा आमचा चिनू पण आला. चिनू केक केक खाय ना. चिनू केक खाय ना तू. केक 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 काय पाहिजे मग काय पाहिजे सांग. तू काय सोडा तू. अरे चिनू व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ. अरे वा 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 कॅडबरी आहे कॅडबरी आहे. अरे वा 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 कॅडबरी आहे खा ना. अरे इकडे आमचा ऋतू पण खवडायला मस्त. खारे घ्या खाऊन चला केक. तू का बरं आज नाराज आहे. मस्त ब्लॉग मध्ये तू आता काय करायचं. ज्याला फोटो काढायचे त्याने पटापटा चला. झालं ना आता. सूर्यकुमार यादव बाहेर आहे. सगळे केक घ्या रे. खाऊन घ्या सगळे केक. मस्त आमचा चिनू पण केक खवडायला. खा खा खा. रुद्र कुठे गेला रुद्रा. लागेल कोणाला तरी. खा खा. मस्त या प्रकारे मोठे बाप्पा मोठे बहिणीचा रोज देताना असं असं इकडून इकडून थांबा. इकडून इकडून द्या इकडून द्या इकडून द्या. नाही नाही असंच असंच राहा. या ठिकाणी मस्त पैकी मोठे मम्मी मोठे बाप्पाला रोज देताना असं वा वा मस्त पैकी. आता चिनू आमचा खेळू आला. काय खेळतो भाऊ तू. आल्याला काय झालं होतं तुला. हा हा बोल 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 काय झालं होतं. आले 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 दे मातीत नको टाकू. हा मग यांनी नको काढू वल्ली माती. यांनी कशाला काढतो वल्ली माती. यांनी कशाला काढतो वल्ली माती. हा हा वल्ली माती मग त्यांनी काढा. हे दे माझ्या हे दे माझ्याकडे. ऋतू ऋतू काय करतो तू. क्या बना रहा है तू. वल्ली माती तयार करतोय का. हे दोन आमचे कलाकार आमचा चुनू आणि बुद्धवीर. आता मस्तपैकी केक कापून झाला फोटोशूट करून झाला. बाकी लेडीज गेल्या घरी जेवण बनवायला आणि बाकीचे आम्ही लोक बसलो इथं. आमचा चुनू आणि रुद्रवीर पण खेळू राहिले. मोठे बाप्पा दाजी आमचे दाजी रोहिणीताईचे हजबंड आम्ही बसलो. आता थोड्या टायमाने जाऊ आम्ही आता. दोघांमध्ये ते काय दोघांमध्ये तुम्हाला दोघांमध्ये हे काय आपलं ऋतू येतं ना. अरे वा 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 सांडवायचं सांडवायचं काम करून. अरे वा वा लय मोठा बनवला. कर 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 काय. हा असं बंद करायचं. थांब हा तिथे दाब. वा आणि आता कर. हा कर 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 आता करा.
मोठा बबल झाला पाहिजे. अरे वर कर वर. ए चुनू तुला माहिती का तू पहिल्यांदा आपल्या ब्लॉग मध्ये अबा मी ब्लॉग काढतोय. बघशील ना मला युट्यूब मध्ये तू आता बघशील ना हा मग काय बघतो तू युट्यूबला आपले ब्लॉग. मग माझं बघ ना माझं पण बघ ना. अबा आता तो युट्यूब मध्ये येणार रे. बघ आमचं माहिती तुला रुद्र युट्यूब मध्ये आलाय. रुदू सांग रे युट्यूबला आला ना तू आला ना. बघ आता तसा तू पण येणार आता युट्यूबला. क्या कर दिया वो. तुला मराठी नाही येत का तू मराठी. ए बाबू येणं सगळं वतूनच दिलं. राव द्या आता धरा वतून दिलं त्याने एक खट्टी सगळा बाहेर करून टाकला. हा काय तुला काय वतून का दिलं ऋतू तू वतून का दिलं. अरे मग आता वतून दिल्यावर काय बबल फुलवणार बेटा असं नाही करायचं. तू इकडे काय लागत तुला इकडे काय पाहिजे तुला येतं का बबल करता येतं कसं करायचं बबल. तू सांडून देतो बबल पाहिजे का तुला. मग मला पहिले एक पप्पी दे. चाल एक पप्पी दे मग बबल एक पप्पी दे. अजून एक दे मग बबल दे. आता तुला ना बबल वाला आला का मग देतो बबल. चालेल ना तू आता गेला निघून हा थोड्या टायमाने देऊ बघा चालेल ना. किती पडले तुला 5 मार्क किती पैकी. तुला A+. तुला 5 मार्क 10 पैकी. काही शाळा अजून नाही मनात आला तर जायचं आपण तू कळवतोय ना शाळेत जायला. आम्ही चाललोय जातो आता घरी. टाइम झाला भरपूर टाइम झाला जाऊ आता घरी. चला. हे बघा हे काहीतरी मायमध्ये नाश्ता कॉर्नर आहे आणि इथं लाईन बघा किती आहे. आणि मध्ये बघितलं मी तर उभं राहून नाश्ता करायचा आहे. म्हणजे असं पण असतंय उभं राहून नाश्ता करण्यासाठी एवढी लाईन लागली आहे. आता आम्ही एवढ्या कष्टाने आलो घरामध्ये. सतीश भाऊ पहिल्यांदा आपल्या ब्लॉग मध्ये. बाकीचं काय करते चालू का काम बनवायचं काम झालं का बनवून. अरे वा त्याच्यामुळे मी तुम्हाला पुढे पाठवलं होतं. हे काय हे बघा हे आमच्या आरती केदारचं घर आहे. ती दारूबंदी पोलीस आहे बघा बघून घ्या सगळे. मस्तपैकी पोटभर जेवण झालंय. आमचा बायका जेवू राहिल्या आणि बाकीचे बाहेर उभे. काय रे आहे ना चिनू काय करतोय तू इथं काय करतोय तू इकडं बा पप्पी दे. हा काय चला आपण बाहेर जाऊ. चल आता बाहेर जाऊ चल. आणि इकडं आमच्या रुद्राचे आणि चुनूचे बॅट बॉलचं काम चालू आहे खेळायचं. आमरे ए इकडे बाय. हा उंदीर ए डुम डाडाव मस्त पैकी रुद्रवीर आणि चुनू क्रिकेट खेळू राहिले. बाकीचे लोक बाहेर उभे. स्पष्ट बोल स्पष्ट रुदू स्पष्ट बोल ना स्पष्ट. क्यों नहीं आता स्पष्ट. हाँ तू बोल स्पष्ट. जाऊ दे येऊ नको कष्ट घेवाला. वा दे बालीना कधीतरी चांगलं काम केलं घ्या दाजी. नाही घ्या अरे काय ते तर बघू दे. हा दे इकडं मग. हे बघा लिंबू पाणी मस्त पैकी. हा बरं दे हा ठीक आहे मस्त पैकी आम्हाला लिंबू पाणी आणलंय.
सिक्स मारला परत. लय खेळ झाला रोहित शर्मा. 2 मारले. बघा सगळ्याचं काम चालू आहे आणि लिंबू पाणी पण प्यायचं काम चालू आहे. आणि आमच्या चुनी पण तू म्हणला नाही स्पष्ट एका इकडे उभा आहे एका बसलाय मानो बसलाय. हे बघा सगळे एकत्र आले तर यांचा आवाज बघा किती आवाज ऐका फक्त आला. आमची ताई पण आली आहे आणि सगळे बसले. आम्ही पण मॅच बघत बसलो. हे बघा कोण आले. कुठे होती तू. कुठे होती. नाही नाही घ्यायचं मग शुभांगी केदारच्या ब्लॉग मध्ये होती ना लग्नाच्या. बाबा चुनू आणि चुनूची मम्मी कधी आली बघा. ए मम्मी आला रे शाळा आलाय का बघा. आता आम्ही सगळे खाऊ राहिले. हे बघा सगळे खाऊ राहिले. सगळ्याच्या हातात आईस्क्रीम दिसणार तुम्हाला. पाहुणे आईस्क्रीम दाखव. हा सगळे खाऊ राहिले. एक नंबर. काय इकडे इकडे. अरे 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 त्याला खाताच येत नाही आईस्क्रीम. कधी आईस्क्रीम नाही खातो. हात करीत वरून हात. कशी आईस्क्रीम कशी कशी सिस्टम. पटपट खावा. घ्या घ्या खाऊन घ्या सगळे. अरे वा वा कशी कशी वा 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 वा. तुम्हाला लय असं असू येऊ राहिले. डोक्याला हात लावला असू राहिले. काय म्हणतो पप्पा कुठे झोपला. म्हणजे पप्पा कुठे झोपत आहे. पप्पा कुठे झोपत आहे. जाऊ द्या पण लहान पोरं खरं बोलायचं आहे. आता जेवण झालंय आईस्क्रीम झाली. आता आम्ही आमच्या घरी निघालो. हे बघा सगळे तयार झाले. चप्पल घातली काय. ताई बाली तू नाही तू इथंच थांब. दीदी नानी सगळे आता तयार झाले. आणि इकडे पण माणसं सगळे तयार झाले. बघू आता जाऊया. दाखवतो तुम्हाला जाताना पण 2-3 सीन आणि मग आपण ब्लॉग स्टॉप करू. चला आता सगळे आमचे जेवढे फॅमिली मेंबर आले होते सगळे आता त्यांच्या घरी चालले. चुनूची मम्मी चुनूचे पप्पा आता चालले त्यांच्या स्कूटीवर. हो दाजी चला लई टाइम झाला. 11:30 वाजले. बघा मस्त आज मजा आलेली. जाऊया. आमचे पाहुणे म्हणजे आमचे दाजी नाही का त्यांचंच घर होतं. आम्ही आलो होतो ते बघा. आता वाजले 11 आणि आता आम्ही बघतोय टॅक्सी. भरपूर जण 2 टॅक्सी कडे बघावं लागेल. चला हो चला चला आता जाऊया स्टेशनला. आता बघू बाबा पनवेल स्लो लागली आहे तर येईल पनवेल. आता आली आमची पनवेल गाडी आणि आता आम्ही बसतो याच्यामध्ये. चला 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 बसून घेऊ. आम्ही दोघं इकडे बसतो तुम्ही तिकडे बसा. खारघरला जाऊ आणि हे लोक पनवेलला जातील. थोडा मोठा व्हिडिओ झाला आहे पण 1 नंबर व्हिडिओ झाला. तर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. चला जय महाराष्ट्र.